अमरावतीतील क्रीडा क्षेत्रात नावलौकिक देश विदेशात वाढविणाऱ्या खेळाडूंचा आज मोठ्या उत्साहात सत्कार करण्यात आला। यावेळी विविध क्रीडा क्षेत्रातील दिग्गज उपस्थित होते। याच अनुषंगाने अमरावतीच्या आमदार सुलभाताई खोडके यांनी आपल्या माणसाचा सत्कार करणे हे आपले कर्तव्य आहे असे सांगत क्रीडापटूंना मोठा पाठिंबा दिला। तर भारतीय कबड्डी फेडरेशनचे महासचिव जितेंद्र सिंग ठाकूर यांनी भव्य सत्कार करण्यात आला। पाहूया या विशेष सोहळ्याचा संपूर्ण रिपोर्ट। अमरावतीच्या क्रीडा क्षेत्राला बळकटी देण्यासाठी आणि राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकलेल्या खेळाडूंचा सन्मान करण्यासाठी अमरावती क्रीडा विकास समितीच्या वतीने भव्य सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला। या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून आमदार सौ सुलभाताई खोडके, अर्जुन पुरस्कार विजेती नीताताई दळवी, जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव तसेच राज्य ऑलिम्पिक संघटनेचे उपाध्यक्ष ॲडव्होकेट प्रशांत देशपांडे आदी मान्यवर उपस्थित होते। या कार्यक्रमात भारतीय कबड्डी फेडरेशनचे महासचिव जितेंद्र सिंह ठाकूर यांचा भव्य नागरी सत्कार करण्यात आला। आपल्या सत्काराला उत्तर देताना त्यांनी विदर्भ आणि विशेषतः अमरावती जिल्ह्यात क्रीडा संस्कृती विकसित करण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले। साहेब, एवढं सगळं म्हणजे हे सगळे माझे विदर्भातले पदाधिकारी आहेत, ते सुद्धा म्हणतात की खोडके साहेबांना सोबत घेऊन चला, आमचं हे काम करून द्या। साहेब, एक काम राहिलेलं आहे आपलं विदर्भाचं, पुऱ्या महाराष्ट्रातील सगळ्या स्पोर्ट्स संघटनेचंच काम आहे ते। सब ज्युनियरची मान्यता 2014 मध्ये काढली होती। साहेब, आपल्या विदर्भाचे काहीच पदाधिकारी आहेत तिथे वरते स्पोर्टमध्ये, युवक क्रीडा युवक सेवानालय काही आता एक दोन अधिकारी आले, तिथं कोणी राहिलेलं नाही आहे, तर तिथं तिथले अधिकारी जे लिहून देतात तेच खरं होऊन जाते। आता आम्ही आपल्याला 1960 पासून तरी आम्हाला 2 वर्षातून एवढा विचारतेस तुमचं अध्यक्ष कोण आहे, तुमचं संघटन कोणतं आहे, तुम्हाला मान्यता आहे की नाही आहे। म्हणजे ह्या सगळा प्रकार स्पोर्टमध्ये असताना, क्रीडामध्ये असताना ह्या सगळ्या गोष्टी खूप त्रास होते साहेब। ह्या गोष्टी सुद्धा सगळ्यांना एक संघटित केल्यानंतर या गोष्टीवर सुद्धा आपल्याला थोडंसं लक्ष द्यावं लागेल। ह्या सगळ्या गोष्टी करत असताना माझं एक मत आहे, खोडके साहेबांनी जे आता सुरुवात केलेली आहे हे आता नाही केलेली आहे, गेल्या 5 वर्षापासून स्पोर्ट आपल्या DSO ऑफिस असो, जिल्हा क्रीडा अधिकारी ऑफिस असो, किती मोठं इंडोर आणलं, 30-30, 40-40 कोटी रुपये आणले, कोणी आणत नाही। स्पोर्टकडे कोणी लक्ष देत नाही, संघटनकडे कोणी लक्ष देत नाही। मी एक विनंती करतो सगळ्या संघटनांना, सगळे संघटन मिळून एका जागेवर या। साहेब जे समिती बनवते त्या समितीच्या माध्यमातून साहेबाच्या पाठीशी राहा। साहेब तुमच्या पाठीशी 100% राहणार आहे। राजकारण वेगळं, क्रीडा क्षेत्र वेगळं, हे सगळं करत असताना आपण सगळ्या गोष्टीचं सगळं आपलं जे काही असेल ते सगळं बाजूला ठेवून ते आपल्या सगळ्या स्पोर्ट्ससाठी, मुलांसाठी जे चांगलं होईल ते काम साहेबापासून करून घ्या। आपल्या ताईसाहेब जेव्हा निवडणूक लागली तेव्हा आम्हाला लोक म्हणायचे, मी साहेब वहिनी सगळ्या मंडळाकडे मी चुपचापमध्ये रात्रीचं जायचो किंवा असं करा तसं करा, कोणी काही बोलायचं कोणी काही बोलायचं, आपल्या सगळ्या मंडळांना आपल्याला मदत केलेलीच आहे। सगळं झाल्यानंतर प्रशांत भाऊच्या घरी जायचं, भाऊ असं असं आहे, आता कसं? भाऊ बोलले माझी तब्येत ठीक नाही आहे, सगळ्यांना सांगितलेलं आहे, तू आता एक काम कर, त्या मंडळात चालला जाय, आता तू तिथे चालला जा, हे पहा ते पहा। म्हणजे साहेब काम सगळ्यांनी केलं आणि साहेब प्रामाणिक काम करायचं कारणच फक्त तुम्ही आहे आणि वैदी आहे। क्रीडा क्षेत्रात विशेष प्रावीण्य मिळवलेल्या खेळाडूंना यावेळी गौरविण्यात आले। त्यामध्ये जलतरण क्षेत्रातील दीप्ती काळमेघ, यश दुर्गे, पार्थ अंबुलकर, प्राचार्य डॉक्टर योगेश निर्मळ, आर्चरीमधील मानव जाधव, पवन जाधव, कुमकुम मोहोळ तसेच सॉफ्टबॉल आणि स्क्वॉशमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचा समावेश होता। या प्रसंगी आमदार सौ सुलभाताई खोडके यांनी अमरावतीच्या क्रीडा क्षेत्राच्या विकासासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचा निर्धार व्यक्त केला। संजय खोडके यांनी स्पष्ट केले की अमरावतीच्या क्रीडा क्षेत्राला नवा आयाम व लौकिक मिळवून देण्यासाठी आजी माजी खेळाडू, क्रीडा मंडळे आणि संघटनांनी एकत्र येणे आवश्यक आहे। मैदानी खेळांना अधिक चालना देण्यासाठी अनुभवी खेळाडूंचा सन्मान आणि मार्गदर्शन गरजेचे आहे। किंवा त्यांच्या फॅमिली त्याला पूर्ण कोचिंग करण्यात अपूर्ण पडत असेल तर ते फाउंडेशन मार्फत त्यांना मदत करून त्यांचं आयुष्य घडवण्याचं काम आपण या पद्धतीनं करण्याचं या फाउंडेशनच्या मार्फत आपला मोठा विचार आहे। आणि हे फाउंडेशन थोडंसं नॉन पॉलिटिकल असलं पाहिजे अशी आमची चर्चा झाली। आज आता स्वागतासाठी जी निवड झालेली आहे की ज्या लोकांचे, तर याच्यात मला काही माहीत नाही
आम्ही जी कमिटी होती 4-5 लोकांची जे खेळाशी संबंधित आहे, त्या सर्व लोकांनी ठरवलं की आपण या लोकांना घेतलं पाहिजे. हे लोक आहे, कारण की आपल्या इथं जर आपण विचार केला तर छत्रपती पुरस्कार आपल्या अमरावतीमध्ये आतापर्यंत ज्यांना छत्रपती पुरस्कार किंवा वेगवेगळे पुरस्कार भेटले असे भरपूर लोक आहे. म्हणजे आता त्याच्यात जर नाव घ्यायचं म्हटलं, प्रभाकरराव वैद्यांना पद्मश्री भेटलेली आहे. त्यानंतर राज्य पुरस्कार, जीवन गौरव पुरस्कार भेटलेले संघटक मध्ये महादेव वानकडे आहे, विजय वैद्य आहे, सतीशभाऊ देशमुख आहे संघटक, विजय लोंगे आहे, माणिकराव देशमुख आपले आहेत बसलेले संघटक, अरुण नत्तूजी खोडसकर आहे, वसंतराव हरणे आहे, बाबू इंगोले आहे, केळकर आहे, लुंगे आहे, जाधव आहे, चांदूरकर आहे, डॉक्टर नितीन चव्हाण आहे, त्यांना पुरस्कार, नितीन चव्हाण यांना छत्रपती पुरस्कार आहे, येवतीकर आहे, खंडागळे आहे, ढोपळे आहे, कुमारी रागिनी बोके, त्या काळात हॉलीबॉल बॅडमिंटनचं आम्हाला आठवते मणिबाईमध्ये रागिनी बोके खेळत असताना हॉलीबॉलचा त्यांना राष्ट्रीय पुरस्कार आणि शिवछत्र पुरस्कार मिळालेला आहे. त्यानंतर संजय नाईक जे आता मुंबईला स्थायी झालेले आहे, संजय नाईकला हॉलीबॉलचा पुरस्कार मिळालेला आहे. दुर्गे जलतरणमध्ये आहे, मंगेश व्यवहारे खेळाडू जलतरणमध्ये आहे, सहस्त्रबुद्धे आहे. म्हणजे तुम्ही लागल तेवढे नावं या अमरावतीमध्ये ज्यांनी छत्रपती पुरस्कार आणि विविध पुरस्कार घेतले आहे राज्यस्तरावर, इंटरनॅशनल स्तरावर. परंतु तो पुरस्कार 1-2 वर्ष आपण त्यांना ओळखतो आणि त्याच्यानंतर त्यांना कोणी साधं कार्यक्रमालाही बोलवत नाही, त्यांचा कुठं आठवण होत नाही, त्याची विसर पडून जाते. ज्यांनी आपलं आयुष्य या क्रीडा क्षेत्रासाठी वेचलं. अमरावती क्रीडा विकास समितीच्या वतीने आयोजित सत्कार समारंभात संयोजक संजय खोडके यांनी शहरातील क्रीडापटूंच्या योगदानाचा उल्लेख करीत त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी त्यांनी सांगितले की पूर्वीच्या काळात क्रीडा मंडळे आणि खेळाडूंची अतिशय समर्पित भावनेने क्रीडा क्षेत्रात योगदान दिले. मात्र आज हे मंडळे मागे पडली असून त्यांनी संपूर्ण आयुष्य क्रीडेसाठी वेचले ते दुर्लक्षित राहिले आहेत. समाजातही खेळाडूंसाठी औंदार्य कमी होत आहेत. तर अमरावतीच्या क्रीडा क्षेत्राचा विकास आणि खेळाडूंचा उत्तम संधी मिळाव्यात यासाठी आजचा सत्कार सोहळा प्रेरणादायी ठरला. खेळ आणि खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी अमरावतीत क्रीडा विकास समितीने सातत्याने प्रयत्नशील आहेत. क्रीडा क्षेत्रातील अशाच ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा सिटी न्यूज.